ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता सायलीच्या खूप मोठ्या जन्मखुनेचा खुलासा होत. प्रिया खोटी तन्वी बनून इतके दिवस घरातील सर्वांचीच खूप मोठी फसवणूक करत आहे. या सत्याचा खूप मोठा धमाका अर्जुन आणि सायली सुभेदार आणि किल्लेदार परिवारांसमोर करणार आहे. तुळशीपात्राच्या खुनेचा खूप मोठा खुलासा सायलीने करताक्षणी सुभेदार आणि किल्लेदार परिवार मिळून प्रियाला कोणती शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यावेळेस प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते तेव्हा तिने पायात पाय अडकवून सायलीला खाली पाडलेलं असतं. त्याचवेळी सायलीच्या पायाला जखम झालेली असते. सायली स्वतःच्या पायाला जिथे जखम झालेली असते तिथे मलम लावत असते. त्याचवेळी तिथे कल्पना येते आणि सायलीच्या पायावरती जी तुळशीपात्राची खून असते ती कल्पनाला थोडी थोडी दिसत असते. कल्पना सायलीला विचारते की सायली तुझ्याही पायावरती जन्मखून आहे का? तेव्हा सायली म्हणते म्हणजे आणखीन कोणाच्या पायावर ही खून आहे का? तेव्हा कल्पना सांगते की अगं आपल्या तन्वीच्या पायावरती सुद्धा खून आहे आणि त्याचमुळे आम्हाला समजलंय की ती प्रतिमाची खरी मुलगी आहे. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्काच बसतो. सायलीच्या माहितीनुसार लहानपणापासून प्रिया सायलीसोबत आश्रमामध्ये वाढलेली आहे आणि इतक्या वर्षांमध्ये सायलीने तिच्या पायावरती कोणतीही खून पाहिली नव्हती आणि त्याचवेळी सायलीला सर्व काही सत्य समजतं. सायली स्वतःच प्रतिमाची खरी मुलगी आहे. प्रियाने खेळलेला मोठा डाव आता सायलीच्या लक्षामध्ये आलेला असतो. सायलीच्या लक्षात येतं की सतत तिला जे आवाजाचे भास होत होते, तिच्या कानी जे वेगवेगळे आवाज पडत होते ते भास नाहीयेत, तर ती खरी घडलेली एक कहाणी आहे. आणि कल्पना पूर्ण जी सतत जे म्हणत होते म्हणजे प्रतिमा ॲक्सिडेंटमध्ये गेली आहे आणि सायलीचा सुद्धा लहानपणी ॲक्सिडेंट झाला होता. त्यानंतर सायलीला ते दृश्य आठवायला लागतं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती लहानपणी रडत मंदिरापाशी आली होती आणि तिला मधुभाऊ भेटले होते. हे सर्व सायलीला चांगलंच आठवत असतं. सायली आता ती स्वतःच खरी तन्वी आहे हे सुभेदारांना सांगून प्रियाने घातलेला खोटा मुखवटा आता सर्वांना दाखवणार असते. परंतु सायलीला वाटत असतं की ही गोष्ट तिने सर्वात आधी आईंना आणि अर्जुन सरांना सांगावी. जर त्यांना हे सत्य समजलं तर ते माझी साथ देतील असं तिला वाटत असतं. त्यांचा माझ्यावरती विश्वासही आहे, परंतु मी डायरेक्ट जाऊन असं सर्व काही सत्य सांगितलं तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. सर्वजण त्याचा वेगळाच अर्थ काढून मला खरी खोटी सुनावतील आणि संपूर्ण वातावरण चिघळेल असं ती स्वतःशीच बोलत असते. त्यानंतर ती लगेचच अर्जुनला फोन करते. ती अर्जुनला खूप महत्त्वाचं काम असल्याचं सांगते आणि अर्जुनला घरी बोलवून घेते. अर्जुन घरी आल्यानंतर पाहतो की प्रिया अस्मिता आणि पूर्णाजीसोबत गप्पा मारत असते. अर्जुन प्रियाला पाहतो त्या क्षणी त्याच्या डोक्यामध्ये सनक जाते. त्यानंतर सायली रूममध्ये अर्जुन आणि कल्पनाला बोलवून घेते. सायलीने त्यांना रूममध्ये बोलवून घेतल्यावरती अर्जुन आणि कल्पना तिला बोलवून घेण्याचं कारण विचारत असतात. तेव्हा सायली खूप मोठ्या सत्याचा धमाका करत सायली तिच्या पायावरील तुळशीपात्राची खूण त्यांना दाखवते. तेव्हा तिथे कल्पना आणि अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा तिथे कल्पना धक्क्याने सायलीला म्हणत असते की सायली ही खूण तुझ्या पायावरती कशी काय सायली? तेव्हा सायली म्हणते की ही खूण तर माझी जन्मखून आहे आणि हे सत्य मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे बोलवून घेतलेलं आहे. माझ्या माहितीनुसार प्रिया लहानपणापासून माझ्यासोबत आश्रमामध्ये वाढली आहे. तशी कोणतीही खूण तिच्या पायावरती नव्हतीच आई. कल्पना आणि अर्जुनला घडलेलं सर्व आठवत असतं की प्रतिमाचे सर्व गुण सायलीशी मिळते जुळते असतात. एवढंच नाही तर सायली प्रतिमासारखं वागते बोलते. सायलीच्या सवयी सुद्धा प्रतिमासारख्याच आहेत. आता कल्पना आणि अर्जुनला सत्याची जाणीव झालेली असते. तिथे अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो लगेचच प्रियाचं सत्य सर्वांना सांगण्यासाठी जात असतो. अचानक अर्जुनच्या लक्षात येतं की ज्या मुलीसाठी सिनियरने आपल्यासोबत इतका वाद घातला त्या सिनियर समोर प्रियाचा मुखवटा ओढायला पाहिजे असं म्हणत अर्जुन कल्पना आणि सायली समोरच रविराजला फोन करतो. रविराज, तुमच्या मुलीवरती खूप विश्वास आहे ना, परंतु ते सर्व काही तुमचे गैरसमज आहेत. मला असं वाटतंय की तुम्ही आता लगेच सुभेदारांच्या घरी यावं. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तिथे रविराजला काही समजत नसतं. अर्जुनने असं कोणता महत्त्वाचं बोलणं सांगण्यासाठी फोन केला असावा याचा तो विचार करत असतो. त्यानंतर रविराज जेव्हा सुभेदारांच्या घरी येतात
तेव्हा प्रिया त्यांना विचारते की बाबा तुम्ही इथे कसे काय. त्यानंतर अर्जुन, सायली आणि कल्पना तिघेजण वरून खाली येतात. अर्जुन म्हणतो की त्यांना इथे मी बोलवलं आहे. तिथे पूर्णाजी, प्रताप म्हणत असतात की अर्जुन तू इथे रविराजांना कशाला बोलवलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला लगेचच कळेल. अर्जुन, सायली आणि कल्पना या तिघांना चिडलेले पाहून प्रिया खूपच घाबरलेली असते. प्रिया घाबरतच अर्जुनला विचारते की तू बाबांना इथे का बोलवून घेतलं आहेस. तिथे अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की तू तुझं तोंड बंद कर प्रिया. धक्क्यानेच पूर्णाजी, प्रताप सर्वजण उठतात आणि अर्जुनला विचारतात की पूर्णाजी ओरडतच अर्जुनला म्हणते की हे काय वागणं झालं अर्जुन. आपली तन्वी आता आपल्या घरी आली आहे आणि तिचा असा अपमान केलेला मी सहन करून घेणार नाही. तिथे अर्जुन म्हणतो की तन्वी, पूर्णाजी, इतके दिवस आपण फक्त फसलो आहोत. ही खरी तन्वी नाहीये. तिथे प्रिया खूप घाबरते आणि स्वतःच्या मनाशीच म्हणत असते की या अर्जुनला काही कळालं तर नसेल ना. हा तिरसट डोक्याचा अर्जुन, याची बुद्धी कधी पालटेल काही सांगता येत नाही. तेव्हा तिथे लगेचच प्रिया गोड बोलण्याचं नाटक करत अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, तुला काय झालं आहे. तुला सायली काही म्हणाली आहे का, किंवा माझ्या विरोधात तिने तुला काही सांगितलं आहे का. अरे तू असं अचानकपणे का वागतो आहेस. तेव्हा अर्जुन प्रियाला ढकलतो आणि तिला म्हणतो की माझ्या शेजारी उभं राहण्याची तुझी लायकी तरी आहे का. त्याचवेळी तिथे रविराज खूप चिडतो आणि अर्जुन तुझं तोंड सांभाळून बोल असं म्हणतो. त्या दोघांमध्ये वाद निर्माण होणार इतक्यातच कल्पना पुढाकार घेते आणि ती म्हणायला लागते की रविराज भाऊजी, तुमच्या घरामध्ये राहणारी ही तन्वी बहुरूपी तन्वी बनून आली आहे. खरी तन्वी तर वेगळीच आहे. तेव्हा सुभेदार घराण्याला पूर्णपणे धक्का बसलेला असतो. तर तिथे प्रियाला कोमात जाण्याचीच वेळ आलेली असते. कारण प्रियावरती अचानकपणे खूप मोठं संकट आलेलं असतं आणि प्रिया त्यामधून मार्ग काढून पळूनही जाऊ शकत नसते. तर तिथे पूर्णाई आणि प्रताप म्हणायला लागतात की कल्पना, अगं तू सुद्धा यांच्यामध्ये सामील आहेस का. तुम्हाला काय झालं आहे. ही तर तन्वी आपली तन्वी आहे. तुम्ही असं का म्हणत आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो कळेल, तुम्हा सर्वांना लवकरच सत्य कळेल. तेव्हा अर्जुन सायलीला समोर उभा करतो आणि म्हणायला लागतो की रविराज किल्लेदार, तुमची खरी मुलगी तर सायली आहे. प्रिया इतके दिवस खोटी तन्वी बनवून तुम्हाला फसवत आणि लुबाडत आली आहे. इतक्यातच अस्मिता मध्ये तोंड खुपसते आणि म्हणायला लागते की अर्जुन, आता तू सायलीच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झाला आहेस. तू आपल्या खऱ्या तन्वीला ओळखूही शकत नाहीस. तुझ्या बायकोला तन्वी बनवत आमच्यासमोर उभा करतोयस का. त्याचवेळी कल्पना अस्मिताला तोंड बंद करण्यासाठी सांगते. अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना, तन्वीच्या पायावरती लहानपणापासून एक खून होती. तेव्हा रविराज म्हणतो हो, तुळशीपात्राची खून. त्याचं काय झालं. अर्जुन म्हणायला लागतो तीच तुळशीपात्राची खून सायलीच्या पायावरती आहे. आता अर्जुनने प्रियाला पळून जाण्यासाठी एकही रस्ता मोकळा ठेवलेला नसतो. तिथे प्रिया स्वतःशीच म्हणत असते की जर मी त्यांना सर्व काही सत्य सांगितलं तर मला हे जेलमध्ये पाठवतील आणि जर मी नागराज महिपतीचं नाव घेतलं तर ते मला ठार मारतील. तिथे प्रियाला काय करावं ते सुचत नसतं. दोन्ही दगडावरती पाय ठेवून प्रिया पूर्णपणे अडकलेली असते. त्याचवेळी सायली आपला पाय पुढे करते आणि तुळशीपात्राची खून सर्वांना दाखवते. तेव्हा सुभेदार घराण्याला आणि रविराज किल्लेदार यांना खूप मोठा धक्काच बसतो. कल्पनाला जसं वाटलं होतं अगदी तसंच सर्वांना वाटत असतं. म्हणजे सायलीची प्रत्येक गोष्ट, तिची वागणूक व तिचं बोलणं हे अगदी तशीच प्रतिमाशी मिळती जुळती आहे. प्रतिमाचं दुसरं रूप म्हणजेच सायली. जे काही गुण प्रतिमामध्ये होते ते सर्व गुण त्यांना सायलीमध्ये दिसत असतात. रविराज धक्क्यानेच खाली बसतो. त्यानंतर पूर्णाजी पेटून उठते. प्रिया जोरदार चापट ठेवून देते आणि तिला जाब विचारत म्हणते की नक्की कोण आहेस तू. तेव्हा तिथे सायली खूप चिडते आणि प्रियाला म्हणते की अगं प्रिया, तू पैशासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे सर्व केलं आहे ना. तू असं का केलंस. आणि माझ्या पायावरती तुळशीपात्राची खून आहे हे तुला कसं समजलं. तुला आता सांगावंच लागेल प्रिया. तिथे प्रिया स्वतःच्या गुणांची कबुली देत म्हणायला लागते की मला माफ करा, मी हे सर्व अचानकपणे समजलं. ज्या दिवशी हा रविराज एक फोटो घेऊन म्हणजेच प्रतिमा आणि सायलीचा फोटो घेऊन सर्वांना तो फोटो देऊन तो सर्वांना विचारत होता. ज्यावेळी रविराजाने तुळशीपात्राच्या खुनेचा उलगडा केला तो तेथील माणसांना त्या
तुळशीपत्राच्या खुणेबद्दल सांगत होता तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला. मला एक कल्पना सुचली. हीच खूण तर मी सायलीच्या पायावरती आश्रमामध्ये पाहिली होती. तिथे प्रिया नाव न घेता स्वतःच्या गुणांची कबुली देत असते. कारण जर तिने नागराज महिपती यांचं नाव घेतलं तर ते लोक तिला जिवंत सोडणार नाहीत. तिला वाटत असतं की त्यांचं नाव मध्ये घेण्यापेक्षा स्वतःच्या गुणांची कबुली देऊन जेलमध्ये गेलेलं कितीतरी योग्य. प्रिया सर्व रडत रडत सांगत असते. ती म्हणत असते की त्यानंतर मी माझ्या प्लॅनिंगला सुरुवात केली. मी गुपचूप सायलीचं गाठोडं पळवलं आणि त्यानंतर मी रविराज किल्लेदार यांच्या घरी गेले आणि तिथेच मी एका बाईला खोटं बोलण्यासाठी थोडेफार पैसे दिले होते आणि मी त्या बाईला रविराजला सांगण्यासाठी सांगितलं की मीच त्यांची खरी मुलगी आहे. त्या बाईने तिचं काम चोख करत असं जाऊन रविराजला सांगितलं. त्याचवेळी पूर्णाजी धक्क्यानेच खाली बसते. पूर्णाजीने इतके दिवस सायलीवरती जो काही अन्याय केलेला असतो ते सर्व आठवून पूर्णाजी ढसाढसा रडायला लागलेली असते. तिथे पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली तू मला माफ कर. मी उगाचच इतके दिवस तुझे छळ केले. तिथे सर्व जणांना सायलीबद्दल वाईट वाटत असतं. अखेर आता सत्याचा उलगडा झाल्यानंतर अर्जुन प्रियाला जेलमध्ये पाठवणार का आणि त्यानंतर प्रिया स्वतःच्या तोंडून नागराज महिपती यांचं नाव अर्जुन समोर घेणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.